शिवसेना आहे, हे खरी शिवसेना ही ह्या हॉलमध्ये आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की जे आपल्याला कायम उपमा देतात, गद्दार गद्दार गद्दार, 50 खोके आणि एकदम ओके. आदरणीय क्षीरसागर साहेबांना माहित आहे की खोके कुणाला आवडतात, बॉक्स कुणाला आवडतात, त्यांना खोके नाही चालत, कंटेनर लागतात. आदरणीय साक्षीदार एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब आहेत की यांना सगळ्यात जास्त कंटेनर लागतात. म्हणून तर यांना गद्दारीची उपमा कुणाला द्यायची असेल तर पहिल्यांदा ह्यांना द्यावी लागेल, कारण का खरे गद्दार हे आहेत, खरे गद्दार ते असल्यामुळे म्हणून त्यांना खोके आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत. मित्रांनो, आपल्याला एवढंच दाखवायचं आहे की ह्या गद्दारांना समोरचे आपल्याला गाडायचं जर असेल तर आणि एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करायचे असतील तर तुम्हा आम्हाला आत्ताच पासून या इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला दारोदारी जायचं आहे, डोर टू डोर जायचं आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं काम, आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं काम, आदरणीय अजितदादांनी केलेलं काम आपल्याला घरोघरी पोहोचवायचं आहे. केंद्र शासनाने जे केलेल्या योजना आहेत, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे केलेल्या योजना आहेत त्या सगळ्या आपल्याला घरोघरी न्यायचं आहे. आणि ते काम आता आपल्याला तुम्हा आम्हाला करायचं आहे. उद्याच्या 7 तारखेपर्यंत आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र अशा पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं आहे. आणि आपल्याला हे काही नवीन नाही आहे. ज्या ज्या टायमाला इलेक्शन येतात त्या त्या टायमाला आपला शिवसैनिक आपल्या कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं झालं तर शड्डू ठोकून तयार असतो. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आता शड्डू ठोकून समोरच्याला चितपट करण्याकरता आपण सज्ज राहावं, कारण का बरेच वक्ते बोलायचे आहेत अजून.